लोणावळा शहर पोलीस निरीक्षकांची पहिल्याच दिवशी सिंगम स्टाईल कार्यवाही। जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान रस्त्यावरती टाकले डिवायडर। लोणावळा शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत स्वतः पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी लक्ष घातले असून लोणावळा शहर पोलिसांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। त्या सूचनांच्या अनुषंगाने सध्या लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा चार्ज सांभाळणारे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टे यांनी त्यांच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सिंगम स्टाईल कार्यवाही करत शहरातील जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानच्या रस्त्यावरती डिवायडर टाकून घेतले। तत्पूर्वी या रस्त्याला वाहतूक कोंडी का होते याची कारणे जाणून घेत डिवायडर टाकल्यानंतर रस्त्याच्या दोहो बाजूच्या दुकानदार आणि रिक्षा चालकांसोबत चर्चा करत त्यांनी वाहतूक नियम पालनाबाबत काही कडक निर्देश त्यांना दिलेले आहेत। शिवाय नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना देखील यावेळेस चिवडशेट्टी यांनी दिलेल्या आहेत। पोलिसांच्या या कार्यवाहीचे अनेक लोणावळेकर नागरिकांनी उत्स्फूर्त असे स्वागत देखील केलेले आहे। आज पहिलाच दिवस आहे। लोणावळा शहराची मी पेट्रोलिंग केली तर आमचे जे नव्याने आलेले पोलीस अधीक्षक सर श्री संदीप गिल साहेब तसेच ॲडिशनल CP सर आमच्या DSP सर यांनी जे काही सूचना दिल्या की वाहतुकी संदर्भाचा हा खूप लोणावळा शहरात खूप मोठी समस्या आहे की इथं पादचाऱ्यांना व्यवस्थित रस्ता रोड क्रॉस करता येत नाही, भरपूर अपघात होतात। लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने SP सरांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आज वाहतुकीचे परमनंट असं काय निरसन काय करता येईल का या दृष्टीने पेट्रोलिंग केली। जयचंद चौक ते शिवाजी महाराज चौकाचं जे शिवाजी पुतळ्याचं जे नूतनीकरण चालू आहे त्या नूतनीकरणापासून जयचंद चौकापर्यंत जी ट्रॅफिक आहे ही स्टेशनला लगत असल्यामुळं स्टेशनच्या ट्रेनच्या येण्या जाण्याच्या टायमामध्ये त्या ठिकाणी बरीचशी मोठी जामीन होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम शहरावरती होतो आणि त्याची जी रांग जी आहे ही फार लांबपर्यंत जाते। तर त्या दृष्टीने आम्ही आज स्वतः पेट्रोलिंग केली। त्या ठिकाणी जे स्टेशनच्या बाजूला जे रोडच्या बाजूला जे अनधिकृत रिक्षा थांबेत त्यांना त्या ठिकाणी जे रजिस्टर्ड आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना पर्यायी जागा देण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत। तसेच त्या ठिकाणी आम्ही आज प्रायोगिक तत्वावरती प्लास्टिकचे डिवायडर टाकले आहेत। जे हॉटेल्सवाले आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना त्या ठिकाणी न थांबण्याच्या सूचना द्यायच्या आहेत। रिक्षाचे स्टँड आहेत त्यांचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांची आम्ही मिटिंग घेतलेली आहे। त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा आणि आपल्या लोणावळा शहराची जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यासाठी आम्हाला मदत करा। आता भविष्यामध्ये आम्ही वर्मे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे। त्याच ठिकाणी जे काही नगरपालिकेमध्ये सुद्धा काही ठराव मंजूर झालेले आहेत त्या दृष्टीने ज्या ठिकाणी वन वे करता येतील ज्या ठिकाणी नो पार्किंग करणं आवश्यक आहे, कॉर्नर जे चौकाचे जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्सच्या ठिकाणी काही कार्स वगैरे असे थांबलेले असतात, पर्यटकांच्या गाड्या थांबलेल्या असतात जेणेकरून त्याच्या ट्रॅफिकवर त्याचा परिणाम होतो आणि एकदम निष्काळजीपणे गाड्या उभ्या असतात। त्यांच्यावर देखील काही त्यांना कारवाई करता कशी येईल, कारवाई करून त्यांना समज कशी देता येईल किंवा समजावून सांगता येईल कसं येईल अशा पद्धतीने आम्ही स्थानिकांना सुद्धा विश्वासात घेऊन या सर्व गोष्टीचं सुरळीत राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। तर जड वाहनं जी लोणावळा शहरामध्ये येत आहेत ती लोणावळा शहरात प्रवेश करणारी जड वाहनं ही मावळा पुतळा त्यांनी रायगड पोलीस चौकी, नौसेना बाग आणि कैलास स्मशानभूमी मार्गे त्यांनी लोणावळा शहरात प्रवेश करायचा आहे। तसेच लोणावळा शहरात 6 ते 10 ही जड वाहतुकीला पूर्णपणे बंदी आहे। जर तशा प्रकारे जर त्यांनी कोणी जड वाहन ट्रक वगैरे असे जर हायवा वगैरे जर आणि ते सिटीमध्ये आले तर आम्ही निश्चित त्याच्यावरती आम्ही ठोस कारवाई करणार आहोत। तसेच जे स्थानिक जे आहेत लोणावळा शहरातले जे स्थानिक नागरिक आहेत ज्यांची रेसिडेन्शियल किंवा छोटी कामं चालू आहेत त्यांच्यासाठी जे काही ट्रक असतील त्यांनी रात्री 10 नंतर त्यांनी आतमध्ये शहरामध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे आणि शनिवार रविवारी तर त्यांनी बिलकुल प्रवेशच करायचा नाहीये। त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे जेणेकरून वाहतुकीचं आम्हाला नियमन करणं सोयीचं होईल आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल। सर्वांना आमचं आव्हान आहे की कुणी कुठला वैयक्तिक कुठलाही रोष वगैरे काय न ठेवता कुठल्याही मनात हे न ठेवता सर्वांनी सहकार्य करा। लोणावळा शहराला वाहतूक जो जामीनचा विषय आहे, वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो कसा सॉल्व्ह करता येईल या दृष्टीने सर्वांनी आम्हाला पोलिसांना आणि जे ट्रॅफिक आमचे जे अंमलदार आहेत अधिकारी आहेत त्यांनी सहकार्य करायचं आहे असं सर्वांना मी आवाहन करतो।